हाय. सेल्फ हिलिंग हा आहे माझा आजच्या व्हिडिओचा विषय. तुम्ही हा शब्द अनेक वेळेला ऐकला असेल. इवन हिलिंग हा शब्द पण आपण अनेकदा ऐकला असेल. हिलिंग म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक शरीराची आपल्या स्वतःचं जे शारीरिक मानसिक डॅमेज झालं आहे ते भरून काढण्याची एक प्रोसेस, स्वतःची नॅचरल प्रोसेस असते. इनफॅक्ट आपण असं म्हणू शकतो की कुठचंही शरीर स्वतःला ठीक करण्यासाठीच बनलेलं आहे. फक्त माणूस काही झालं डॅमेज की हे विसरूनच जातो की शरीर पण आपल्याला स्वतःला बरं करण्यासाठीच बनलेलं आहे. तर आपण फक्त सेल्फ हिलिंगमध्ये काय करायचं असतं, तर ही जी नॅचरल प्रोसेस आहे शरीराची स्वतःला ठीक करण्याची, त्याला थोडासा हातभार लावायचा आहे आपल्या स्वतःचा, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. समजायला सोपं जाईल. अर्थात इथे डॉक्टरांचा रोल पण महत्त्वाचा असतो. तुम्ही जर काही मानसिक आघातासाठी काही उपचार घेत असाल किंवा तुम्ही कुठच्याही शारीरिक गोष्टींसाठी सुद्धा जर तुम्ही मदत घेत असाल डॉक्टरांची, तर डॉक्टरांचं काम करणारच असतात. पण आपल्या शरीराची जी स्वतःची प्रोसेस आहे छान होण्याची, त्याला आपण थोडीशी मदत नक्कीच करायला हवी. तर तुम्ही ज्याही संकटात किंवा अडचणीत आत्ता असाल त्यातनं फार लवकर बरे व्हाल. आणि इतकंच नाही, तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुमच्या समोर काही अडचणी येतील तेव्हा तुम्ही अधिक पॉवरफुली ते फेस करू शकाल. तर ह्यालाच आपण म्हणू शकतो की सेल्फ हिलिंग खूप खूप महत्त्वाचं आहे. पण त्याचा तेवढा प्रचार प्रसार आणि त्यावर विश्वास ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ही प्रोसेस आहे ना, ही खरं तर खूप सोपी आहे. म्हणजे मी असं म्हणेन, आबालवृद्ध हे कुणीही करू शकतं. इतक्या सोप्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगते की ज्या अतिशय करायला सोप्या आहेत आणि कुणीही हे करू शकतं. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय आहे, तर स्वतःमध्ये थोडंसं उतरायला हवं. म्हणजे एक बघा, कुठचंही डॅमेज जेव्हा होतं, मग ते शारीरिक असेल, मानसिक असेल, पण ते फक्त शरीराचं किंवा फक्त मनाचं असं कधीही नसतं. आपलं शरीर आणि मन हे फार इंटरवीन आहे, म्हणजे एकमेकात गुंतलेलं आहे. आणि त्यामुळे एकाला जरी काही डॅमेज झालं तर दुसरं पण ॲफेक्ट होतच असतं. किंवा त्या दुसऱ्याला पण ॲफेक्ट होण्यापासून वाचवायचं असेल तर आपण काहीतरी करू शकतो. तर ते काय आहे, म्हणूनच आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मानसिक डॅमेज असू दे किंवा शारीरिक डॅमेज असू दे, पहिली स्टेप असेल ती स्वतः थोडंसं वळून बघायला हवं. ज्याला आपण म्हणू स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करायला हवं. म्हणजे तुम्ही म्हणाल काय नेमकं करायचं, तर थोडंसं स्वतः डोकावून बघायला हवं की ही जी गोष्ट आत्ता माझ्या बाबतीत होती आहे, यामध्ये माझ्या काही चुका होत आहेत का? मग ते शारीरिक असेल तर तुम्हाला तेही सापडेल की आपल्या आहारातल्या काही आहार-विहारातल्या काही चुका आहेत का? किंवा आपण काही मेडिकेशन जे घ्यायला सांगितलं होतं ते घेतलं नाही आहे का? किंवा काही मनानेच आपण काही औषधं मनात आली तेव्हा घेतली होती का? किंवा आपण पुरेशी झोप घेत नाही आहोत का? किंवा आपण उगीचच सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आत्ता घेतो आहे का? हे झालं शारीरिक बाबतीत. मानसिक बाबतीत तर तुम्ही बरेच विचार करू शकता. जसं की आपण फार ॲरोगंट आहोत का? आपल्या खूप चुका होत आहेत का वागण्यामध्ये? आपण लोकांना सहज दुखावतो आहे का? किंवा कुणी आपल्याला दुखावलं तर आपण लगेच दुखावले जातो आहे का? म्हणजे आपल्यात कसलीच मानसिक ताकद उरलेली नाही का, की प्रत्येकाचंच बोलणं आपण मनाला लावून घेतो, स्वतःला त्रास करून घेतो. अशा अनेक गोष्टी तुम्हाला स्वतःच्या बाबतीतल्या वागण्यातल्या, तुमच्या कृतीतल्या अशा बऱ्याच गोष्टी सापडू शकतात तुम्हाला, ज्या तुम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःवर काम करून घालवायला सुरुवात केली पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप मी सांगेन, जी तुम्हाला पटो किंवा न पटो पण करून बघा, की मी जर कोणाला आत्तापर्यंतच्या आयुष्यात माफ केलेलं नसेल एखाद्या गोष्टीसाठी, तर मी आत्ता या क्षणी त्या व्यक्तीला माफ करत आहे. माझ्या मनावर कसलंही आता क्लटर, जळमट काही नाही आहे. मी त्या व्यक्तीला पूर्णपणे माफ करते आणि मी त्याला माझ्या मनातनं काढून टाकते. तसंच मनापासून हेही म्हणावं, की मी जर कोणाला माफ केलेलं म्हणजे मी जर कोणाला माफी मागायची गरज असेल, तर मी त्यांची माफी मागते आहे, मनापासून मागते आहे आणि माझं चुकलं आहे, तर मला प्लीज माफ करा, असंही म्हणावं. आणि म्हणावं, की माझ्या मनात आता कसलीही जळमटं नाहीत, अडचणी, कचरा असं काही मी साठवलेलं नाही, माझं मन स्वच्छ झालेलं आहे, हे म्हणायला लागावं. दुसरं महत्त्वाचं, जे आपली शारीरिक ताकद आहे, जी स्वतःला बरी करते आहे, त्या ताकदीला थोडीशी ताकद आपण अशी द्यायची, की जे तुम्ही आत्ता ज्या अडचणीत आहात, त्या अडचणीत मी आत्ता परफेक्ट आहे आणि हेल्दी आहे आणि माझं शरीर, मन अगदी निरोगी आहे आणि छान आहे.
हे म्हणायला सुरुवात करायची. भलेही पेनिंग होत असू देत, भले गुडघ्यात पेन होत असेल, अजून काही होत असेल, तुम्ही मानसिकरित्या खचलेले असाल, तुम्ही खचलेले असाल तर म्हणायचं मी अतिशय खंबीर आहे, मी कुठच्याही अडचणीला अतिशय छान सामोरं जाऊ शकते. आणि अशा तऱ्हेने इंट्रोस्पेक्ट पण करायचं आणि जे आपल्याला हवं आहे व्हायला ते झालं आहे असं समजून स्वतःशी बोलायचं की मी आजारातनं एकदम बरी झालेली आहे. आजार हा शब्दही वापरू नका, मी पूर्णपणे बरी आहे. ज्या अवयवाला तुमच्या त्रास होतो आहे त्याला म्हणा की हा अवयव ठणठणीत आहे, मस्त आहे, निरोगी आहे. हे म्हणायला सुरुवात करा. चमत्कारासारखे इफेक्ट तुम्हाला विदिन 10 डेज जाणवायला लागतील. कारण तुम्ही तुमच्या आतल्या ताकदीला जसं काही जागृत करताय. इथे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदत घ्यायची आहे. कोणाची घ्यायची आहे? तर निसर्ग शक्तीची म्हणा, देवाची म्हणा, परमेश्वरीय शक्तीची म्हणा आणि एनर्जीची म्हणा. तुम्ही नाव त्याला काही द्या, पण एक जी शक्ती आहे जी हे सगळं युनिवर्स चालवते, त्या युनिव्हर्सल शक्तीची मदत घ्यायची आणि म्हणायचं की मला शक्ती दे यातून पार होण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जे नाही आहे त्याची कुरकुर खूप करतो. म्हणजे एखादा अवयव दुखायला लागला आहे तर कुरकुर करतो, काही प्रॉब्लेम आला आहे तर कुरकुर करतो. पण आपलं कधी लक्षात जात नाही आपल्याला काय काय मिळालं आणि आपण त्याचे कधी आभार मानलेत का आत्तापर्यंत? नेव्हर. तर आपल्याला जे जे मिळालं आहे तर त्याचं अगदी नाव नाही घेतलं तरी परमेश्वरा तुम्हाला जेही काही आत्तापर्यंत दिलं आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. माझी कदाचित लायकी नसतानाही मला हे सगळं मिळालं आहे, त्याबद्दल मनापासून आभार. सो तुमचं मन तुम्ही बेसिकली वुंडेड जे आहे, जखमी झालेलं जे आहे किंवा ते असं तिरसट झालेलं आहे कुठच्या नकारात्मक गोष्टींमुळे, शक्तींमुळे, तर त्याला तुम्ही थोडासा रिलीफ देताय आणि तुमच्यातली जी चांगली शक्ती आहे ती जागृत करायला सुरुवात करताय. इट्स लाईक तुम्ही दिवा लावताय एखादा, तर अंधार दूर होतो आपोआपच. तर म्हणून अंधाराला घालवण्यासाठी प्रयत्न करत बसण्यापेक्षा आपल्याला दिवा लावायचा आणि आपण दिवा लावायचा आहे. तर हेच आपण मानसिकरित्या आपल्याशी बोलू शकतो. दुसरं महत्त्वाचं, कोझी राहा स्वतःला. जर शक्य झालं तुम्ही कामावर जाणारे असाल, सुट्टी घेऊन थांबा. घरी चांगला आहार घ्या आणि चांगला आहारासाठी काही फार मोठं शिकायची गरज नाही. बेसिक आपल्याला जे माहिती आहे, फळं, सॅलड्स, प्रोटीनयुक्त चांगला आहार, आपलं डाळ, राईस, पोळी, भाजी या सगळ्यात सगळी जीवनसत्व मिळतात. तर त्या आहाराकडे पूर्ण लक्ष द्यायचं आणि प्रत्येक वेळी विचार करायचा की जेही मी खाते त्यातनं मला काहीतरी चांगलं मिळणार आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. म्हणजे तो अवेअरनेस वाढेल. आहाराकडे लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात आता इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, हे सगळं करत असताना ना मन कुठेतरी आतनं सांगत राहतं नाही प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. तर त्या मनाला वेळीच शांत करायचं आणि त्यासाठी हेल्प घ्यायची अशा गोष्टींची ज्यातनं त्या केल्याने आपल्याला बरं वाटतं. मग तुम्ही फिरायला जा, मग तुम्ही देवाचं नाव घ्या, पोथी वाचा, काही चांगलं ऐका ज्याने तुम्हाला बरं वाटतं, तुम्ही श्लोक म्हणा, श्लोक ऐका, असं काहीही ज्याने तुम्हाला बरं वाटेल. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तेव्हा करा जेव्हा मन कमजोर व्हायला लागेल. त्या क्षणी लगेच ती गोष्ट करायला सुरुवात करा, मन परत नॉर्मलला येईल. तर हा होता माझा आजचा विषय. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्हाला खरोखर सांगते, तुम्ही स्वतःचं हिलिंग इतक्या छान पद्धतीने कराल. मेडिसिनचं काम करतील, बाकीच्यांचे दुआ त्यांचं काम करतील. पण तुम्ही जो स्वतःच तुम्हाला दुआ द्याल आणि आशीर्वाद द्याल आणि मदत कराल स्वतःची, ती मदत तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाईल. आणि एकाच बाबतीत नाही, एकदा तुम्हाला कळलं की ही मदत मला खूप मदत होती आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळेला पुढच्या संकटात, अडचणीत ती मदत स्वतःची करायला सुरुवात कराल. आणि इतके एबल व्हाल की उद्या तुमच्या घरातल्यांना, नातेवाईकांना, कुणालाही असं काही झालं तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकाल आणि ताकद देऊ शकाल. तर माझा हा विषय हा होता. आणि ही सेल्फ केअर आहे, सेल्फ हिलिंग याच्यातनं आपोआप होतं. तर हे जरूर करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा. मी इथेच थांबते. बाय.